संघाने मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे विजयश्री प्राप्त केली आणि या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आणि हा पारितोषिक आपण देत आहोत मिस्टर कुमार म्हात्रे यांना वैयक्तिक 33 धावांची या ठिकाणी केली साकारली जबरदस्त खेळ कुमारच्या वतीने आपण पाहिला आणि विनंती असेल कुमारला की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून चेरुबा स्पोर्ट वाचेर संघाला पुरस्कृत केलेला आहे आज NK चेरुबा स्पोर्ट वाचेर संघाला संघ खेळणार आहे त्याचे पुरस्कर्ते मिस्टर विवेक शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन तर आपण व्हा आणि मी सुप्रसिद्ध उद्योजक देवरुंगचे सुभाषजी गोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जे पारितोषिक आहेत सामनावीराचे ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करावं जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आपण पाहिला आज शिव चोरबा स्पोर्ट कोण गाव संघाच्या वतीनं आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार कुमार म्हात्रे आपण यायचा आहे तब्बल 33 धावांची तुफानी खेळी साकारली आणि त्या खेळीच्या जोरावरती तब्बल 81 धावांचा डोंगर आज कोण संघाने पहिल्या सामन्यामध्ये उभारला होता सुभाषजी घोडे याच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार देत आहोत दरम्यान बाळरामजी मेहर यांचं जरूर डिनर नंतर मात्र पुन्हा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा मात्र सरचे स्वागत करतो आणि त्यांचे मित्र सन्माननीय रवींद्रजी केणे यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे चला रवींद्रजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण रिवो एनर्जी ड्रिंक या ठिकाणी वितरित करतोय सो वेल प्लेयर कुमार जरूर तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक आणि चला आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया आणि कॉम बॉक्समध्ये आता सज्ज होत आहेत आमची सहकारी समर्चक शायरो के शायर शिंगो शिंगो बाबूशाह क्या बात है योगेश सर प्यार इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम कभी कभी डाटा की करो तो चलिए अच्छा मुकाबला रहेगा और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से और जितने भी सराहना कर लें भाई उतना ही कम यहाँ पर से खूब मेहनत देखिए सभी ने यहाँ पर लिया यहाँ पर से खास करके देखिए लक्ष्य चषक देवरुंग देखिए बात करेंगे अच्छे जोटिंग संघ देवरुंग पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ पर चलिए चलिए SB आर्यम वागी 11 सोनारपड़ा टीम है चलिए बात करेंगे SB प्रतिष्ठान आर्यम वागी 11 सोनारपड़ा टीम है आज देखिए खास करेंगे वागी 11 इस नाम से टीम इस मैदान पर उतरी है लेकिन पूरी अगर ये टीम की बात करेंगे SB प्रतिष्ठान आर्यम देखिए गाँवदेवी सोनारपड़ा टीम लेकिन आज वागी 11 के नाम से आणि जो आपण आज वाशिरा संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिलं तर विवेक शेठ पाटील सुजितजी पाटील आणि मिस्टर विश्वासजी मागे यांनी मात्र संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय चलिए अच्छा मजा आएगा मुकाबला देखिए यहाँ पर चलिए एक यजमान या दूसरे मेहमान के बीच में देखिए मुकाबला हमने लोनाट देखिए बात करेंगे सिला के देखिए यहाँ पर टीम यहाँ पर वासरे टीम देखिए पुरस्कार देखिए उनका भी स्वागत वेलकम दोनों के देखिए आए खास करके पैकर की सराहना और उसके साथ साथ देखिए ग्रामीण क्रिकेट .in लाइव है ग्रामीण टेनिस क्रिकेट से बहुत बढ़िया देखिए हमारे तेजेश दादा और उसके साथ हैं नीरज हमारे कैमरा मैन से सभी का वेलकम स्वागत है चलेंगे देखिए बात करेंगे फ्रेश मुकाबला की बात करेंगे तो ये आखिरी मुकाबला है और इसके बाद देखिए सेकंड राउंड का मुकाबला शायद है योगेश सर ओ पहली गेंद के ऊपर देखिए प्ले किया भाई यहाँ पर तैयारी के साथ आए हैं लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन है फाइनली को चिरता हुआ 1 बाउंस पर रन सोनारपाडा संघाच्या सर्व गोलंदाजासाठी जर कुठल्याही गोलंदाजाने विकेटसाठी कंप्लीट केली तर संदेशजी ठाणगे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे
चलिए बहुत बढ़िया, देखिए क्या सरप्राइज और बड़ा मैच है, बिग शो का। देखिए यहाँ पर रात शुरुआत है और आने वाला देखिए सेकेंड नाइट, थर्ड नाइट, फोर्थ नाइट है और देखिए कई ताकतवर टीम है आपको आमने सामने देखेंगे। आकाश दादा देखिए बड़ी बेचैनी है जिंदगी, कोई ना कोई साथी चाहिए और पूरी उनके साथीदार देखिए एक साथ है मिलकर इस टूर्नामेंट को अंजाम देते हुए। नहीं, जिम्मेदारी कहते ना, जिम्मेदारी और जवाबदारी बहुत बड़ी होती है, इसलिए तो कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। तो पहला गेंद के बाद चौका आने के बाद अमर ठाकुर बाहुबली, लेकिन यहाँ पर अनिकेत ने बताया भाई यहाँ पर से अगर बाहुबली हो तो हम भी कोई कम नहीं है भाई, और हल्के हाथों से खेला यहाँ पर। और जब तक देखिए डीप स्क्वायर लेग से फील्डर आते एक रन दूसरे के लिए जाना चाहते थे, लेकिन सिंगल से देखिए बर रहते हुए, ये भी अच्छा सोचे। हीरामन देखिए उनके साथ है और अनिकेत देखिए दोनों की जोड़ी। अनिकेत सिलार देखिए बात करेंगे, हीरामन सिलार दोनों बल्लेबाज की बात करेंगे। इनके देखिए वास्ते टीम में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी। चलिए जहां पर सुनारपड़ा टीम देखिए टॉस जीते हैं, बड़े अच्छे देखिए टीम है कल्याण डमोली विभाग से। हमेशा ट्रॉफी जीतना, इस साल देखिए 14 ट्रॉफी जीत चुके हैं। अब इस बार बड़ी ट्रॉफी पे नजर होगी, लेकिन सामने भी कोई कम नहीं है भाई। वाइट क्या है जापा, आजकल देखिए क्रिकेट में किसे कम मत मानिए। देखिए वाइट बॉल और कैसे देखिए यहाँ पर लोगो दिखाया गया, यहाँ पर झलक शेर की। और वही देखिए बात करेंगे, चलिए बात करेंगे वैसे टीम भी देखिए बात करेंगे। 4 से 5 ट्रॉफी ये भी जीतने वाली टीम है और बड़ा कड़ा युद्ध है। वाइट देखिए यहाँ पर एक्स्ट्रा से रन आता हुआ, ये एक्स्ट्रा गेंदों से बचकर रहना पड़ेगा भाई। कई थी ना मुश्किल हजार आएगी, लेकिन वो मंजर भी बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। जब ये प्रतियोगिता की देखिए बात करेंगे ना, जब हम आखिरी दिन पहुंचेंगे, आखिरी रात है, तभी शोर मचाएगा, एक एक आवाज है, एक एक जुनून इस ट्रॉफी के लिए। अमर ठाकुर देखिए यार लड़ ले खुल के, मैदान अभी खाली पड़ा है। और सामने तेरे देखिए बाहुबली के खिलाफ देखिए बड़ा हिट खेला है भाई यहाँ पर, AK-47 छरन। अगर पहुंचा है 13 रन से। अमर ठाकुर देखिए टॉप कार्ड और जिसके ऊपर देखिए वार रहा है। अरे तो क्रिकेट की रहती है भाई पहचान और अच्छी पलटवार। और फिर से हुक किया यहाँ पर से, शॉर्ट लेग के फील्डर तेजी से भागते हुए, और जब तक इनको वापस रोक लेते हैं, एक रन आता हुआ। और दूसरे के लिए चाहते थे थोड़ा सा देखिए नाखुश यहाँ पर है, दूसरा बन सकता था। इंतजार के कहते ना, इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है भाई। टीम का स्कोर बना है 14 रन से, पहली सफलता की तलाश, लेकिन अच्छा यहाँ पर पार्टनरशिप बनता हुआ। कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, और वो साझेदारी अभी तक देखिए 14 रन का हो चुका है। दोनों बल्लेबाज रन बना रहे हैं, ये अच्छा संकेत है। अमर ठाकुर फिर से एक बार देखिए अक्रॉस, वही अंदाज देखिए यहाँ पर थोड़ा सूर्य अंदाज 360 फाइन लेग स्क्वायर लेग को लगातार चुनते हुए, लेकिन यहाँ पर भी सिंगल के साथ साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन से। लेकिन अभी भी देखिए मैंडेटरी पावर प्ले का एक गेंद बचा है। अल्पेश सर कहते हैं ना, बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को रुकना इतना आसान नहीं रहता है। रहमतुल्लाह गुरबाज देखिए आपने देखा होगा अफगानिस्तान से कितना बढ़िया शुरुआत आज दिया था। साउथ अफ्रीका टीम को देखिए पानी पिलाए भाई पटक पटक कर, भलाई मुकाबला हारे और बता दिए कि सांप बड़ा हो या छोटा, डसने का अंदाज वही रहता है। इसलिए कोई भी खिलाड़ी को छोटा मत मानिए, कम मत मानिए। ये देखिए आगे निकले, स्टेप आउट करके खेले भाई, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो
बढ़िया देखिए पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ। देखिए आखिरी चौका किस तरह से स्टेप आउट करके खेले। देखिए बहुत बढ़िया कमाल की बल्लेबाजी, जितना भी तारीफ किया जाए बैटर से। हीरा मन के साथ उतना ही कम भाई। हीरा मन देखिए, हीरा के जैसे ये मन है भाई। कहते हैं ना भाई, किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा। अरे उससे क्या लेना देना, हमारे पास भी एक है हीरा। हीरा मन के देखिए बल्लेबाजी, टीम का स्कोर 19 है। और ये टॉप ऑर्डर के बल्लेबाज रहते हैं ना अल्पेश सर, ये छोटे मोटे मामूली साहब नहीं भाई, ये अजगर रहते हैं। अजगर अजगर डसता नहीं, निगलता है। अगर इन्हें नहीं रोके तो फिर कठिन बनेगा। 19 रन आया है। हालत जो भी, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। पहला ओवर में अच्छा रन आता हुआ अब देखते हैं, क्योंकि योगेश पाटिल लेके जाल बिछा रहे हैं, चाल बिछा रहे हैं। उन्हें पता है यहाँ पर अल्पेश सर कहा जाता है ना, चलाओ अपना खोपड़ी, सामने वाला का जलाओ झोपड़ी। आजकल देखिए खोपड़ी का खेल है, दिमाग का खेल है। पहले ताकत से खेला जाता था, जाओ छक्का लगाओ, जाओ चौका लगाओ, हर गेंद पर वार करो। आजकल देखिए हर ओवर, हर मोमेंट और हर सिचुएशन को देखकर वार किया जाता है। हल्की हाथों से खेला है, देखिए फील्डर से दूर। यही बात बताया भाई, ये माइंडसेट गेम आजकल खेला जाता है। और जब जब कोई इंसान, कोई भी खिलाड़ी चलाया अपना खोपड़ी, सामने वाला का जलाया है झोपड़ी। और अभी तक देखिए टीम का स्कोर 20 रन बना है। चेक. ज्या ज्या संघामध्ये पहिला सामना जिंकला त्या सर्व संघाच्या संघाकडे विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे या, कारण आपण 5 संघामध्ये ड्रॉ इथे करणार आहोत. विनर संघाने विनंती करतो की आपण आमच्या मंचकाकडे यायचं आहे. आपण ड्रॉ करतोय पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये. नहीं सही में यहाँ पर ड्रॉ देखिए, ड्रॉ से एक टीम आगे जाएगा, बाकी 4 टीमों के बीच में मैच रहेगा। अगर सुपर 8 तक 2 टीम निकालना है तो योगेश सर फिर आगे की भी देखिए 3 मैच कवर करना होगा। ये चलिए तमाशा तो मारा है लेकिन फंस गया शॉर्ट सिलेक्शन। कहते हैं ना, शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर हीरामन का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। सही पता है, यहाँ पर देखिए रिप्ले में देख सकते हैं। यहाँ पर अनिकेत ने क्या क्या इस गेंद के ऊपर रखे, और लेग कटर रखे भाई, बाहर की तरफ निकली। यहाँ पर जो टाइमिंग एलिवेशन मैंने बताया ना, थोड़ा एलिवेशन कम था, शराब पीने का मन था। और लेकिन कोई बात नहीं भाई, थोड़ा युवा शराब से, नशे से दूर रहो तो ठीक रहेगा, बेहतर है। लेकिन एक तो बात है, अल्पेश सर हल्के हाथों से खेलें। अल्पेश सर पीने वाले बड़े वफादार होते हैं, इसमें क्या ऐसा खास है? ओ ये चले क्लोज, नहीं ये भी अच्छा सोच है भाई। सिंगल डबल लगातार ये चुराना बहुत जरूरी है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 22 रन है। अल्पेश सर कहा जाता ना, यूं ही कछुआ ने नहीं जीता था बाजी खरगोश से। उसकी चाल धीमी थी लेकिन लगातार थी, धक 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 है। तभी तो देखिए यहाँ पर खरगोश को मात देकर कछुआ ने बाजी जीता था। तो उसी तरह से देखिए यहाँ पर थोड़ा सा चाल धीमी है लेकिन लगातार रन बनते जा रही है। और इस बार बहुत जल्दी पल्ले का मुंह बंद करते हुए यहाँ पर और थोड़ा रुक करके ना आता हुआ, क्योंकि नई गेंद है, थोड़ा सा विकेट में देखिए जो नमी हल्की सी है ना, ये विकेट देखिए जैसे खेलता जाएगा उतना और बेहतर बनते जाएगा। हल्के हाथों से खेला यहाँ पर से, और एक सिंगल आता हुआ। नहीं ये भी काम अच्छी है भाई, यही बात बताया। कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से, चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव के देखिए हमारे स्कोरर समीर दादा फिर देखिए, ये हमारी शायरी का बड़ा अच्छा मजा लेते हैं। इस सीजन में पूरी तरह से नहीं लेते रहिए भाई। कहते ना, सफलता कभी अमीर या गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत। और जो मेहनत देखिए यहाँ पर किए हैं। और अनिकेत पाटिल देखिए बहुत बड़ा देखिए स्टार बनते जा रहे हैं धीरे धीरे सोनारपड़ा टीम के लिए। कभी देखिए लेग कटर तो कभी अप कटर देखिए यहाँ पर है। और कितना बढ़िया देखिए एचडी क्वालिटी यहाँ पर है। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव है, तभी तो इन्होंने पिछले 4-5 सालों में देखिए मेहनत करके आज इस मुकाम तक पहुंचे। 23 पर 2 रन बनाए,
23 पर देखिए 1 विकेट गवाए हैं, 2 ओवर कंप्लीट है, लेकिन अभी भी 18 गेंद आना बाकी है। चलते ही थोड़ा डीजे के पास। यहाँ पर यही तो दोनों टीम को करना होगा। प्रोजेक्ट स्कोर देखिए बता रहा है, अगर इस सिचुएशन से चले तो 58 तक पहुंच जाएंगे। टीम का स्कोर 23 पर 1 है, लेकिन देखते हैं इस औसत एवरेज को बेहतर बनाएंगे या गेंदबाज रुकेंगे। कहा जाता है ना, पढ़ना भी तुझे है और लड़ना भी तुझे है। ये लड़ाई खुद से है, ये समझना भी तुझे है। और इस बार भी देखिए क्रॉस खेलने गए और गेंदबाजी में आते हुए यस के नहीं, देखिए यहाँ पर इसके नहीं, देखिए यहाँ पर गेंदबाजी में आते हुए डॉट गेंद देखिए निकलता है वहां पर से। शुभम सेलर देखिए बात करेंगे। चलिए लेग बाई का रन पिछला, और उसके साथ देखिए यहाँ पर से वाइड है, और कमाल के देखिए यहाँ पर टीम का स्कोर देखिए क्या कर रहा है, पहुंचता हुआ 25 रन है। गेंदबाजी में देखिए इसके नहीं तैयार से बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं। लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए तो उसकी जीवन बदल देती है। अनिकेत सलार देखिए पिछले कुछ गेंदों से रन नहीं आ रही है। अमर ठाकुर देखिए उनकी गोद में जाता हुआ और दूसरा सफलता मिलता हुआ। हाँ देखिए जरा किसमें कितना है दम है। नहीं दम तो दिखाना होगा भाई, लेकिन थोड़ी सी निराश रहेंगे। एक पार्टनरशिप बन रही थी, लेकिन इस पार्टनरशिप को तोड़ने में कामयाब रहे। लगन एक छोटा सा शब्द है, जिससे लग जाए तो उसके जीवन बदल जाती है। अब देखिए जो खिलाड़ी के मैंने जिक्र किया था, महेंद्र माघे, देखिए कौन बोल सकता है 10 नवंबर ठाणे प्रीमियर लीग में मौलिक मेगा वाकबिल टीम जब 12 पर 5 विकेट थे भाई, महेंद्र माघे नाम का तूफान आया था। 22 रनों का गेम चेंजर इनिंग था भाई, और आखिरी ओवर में मैच लाकर पहुंचा दिए थे। आखिरी ओवर में 18 की जरूरत थी, तभी महेंद्र माघे ने एक छक्का लगाया और मैदान में सन्नाटा। फिर उसके बाद उनका विकेट गिरा। 14 की जरूरत थी, लेकिन नरेंद्र नाम का एक तूफान था मैदान पर, आखिरी गेंद पर 3 आया था। और वो महेंद्र माघे देखिए शाम के समय इनकी जिक्र हम कहिए पिछले जो कुछ मैच में विकेट गिराता है, एक अच्छा फिनिशर है। और आते ही बता दिया भाई सिंगल से कि मायूस मत हो बंदा, मेरा वजूद छोटा नहीं, मैं वो कर सकता हूं जो किसी ने सोचा नहीं। 26 पर देखिए 2 बल्लेबाज हैं। अब मजा आएगा भाई यहाँ पर संकट मोचक बल्लेबाजी, जहां मैटर बड़ा होता है वहीं महेंद्र माघे खड़ा होता है। लेकिन अभी भी देखिए सुबह में थोड़ा इन्हें भी मेहनत करना पड़ेगा, लेकिन अच्छा कमबैक यहाँ पर सोनारपड़ा टीम की तारीफ करना चाहेंगे। हर दुख एक सबक देता है, हर सबक इंसान को बदल देता है। शुरुआत में देखिए सफलता नहीं मिला, लेकिन उसके बाद देखिए एज के नहीं घुमाते हुए कि इनको, लेकिन देखते हैं रन यहाँ पर शायद बल्ले को छू कर। हाँ ये देखिए अंपायर भी देखिए सर हिलाते हुए, उमेश केनी सर, महेंद्र सर, बेकी सिलर सर देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए इन अंपायर ने अपनी देखिए मेहनत पहचान। तो चलिए 27 रन बनाए, और महेंद्र माघे क्या कि घेर चेंज करेंगे या वेट इंतजार है। नहीं मन बनाए थे बड़े हिट के लिए, लेकिन आखिरी समय में सोचा ये भी बेहतर हो गया भाई। और स्कोर देखिए अभी 27 पर 2 है। कहते ना जो कमजोर होते हैं ना वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है ना वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। सुबह हमने देखिए जाकर कुछ महेंद्र माघे से चर्चा किया, लेकिन कहते ना कभी कभी घर पे छोटे का भी सलाह ले लिया करो भाई। छोटा नोट, छोटा कद,
और कभी कभी छोटे मियाँ के भी सलाह बड़ा कारगर साबित होती है। और इस बार हवा में कीने फील्डर देखिए थोड़ा दूर है कि फील्डर देखिए बड़े ये कमाल के फील्डर थे भाई। कुल 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 ये थे अमूल, लेकिन पहुंच नहीं पाए, यहाँ पर कैरी नहीं किया उस तक। और उसके साथ साथ देखिए 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए 28 पर 2 है। लेकिन दोस्तों अभी भी 12 खेल आना बाकी है, पिक्चर पूरा बाकी है। बढ़िया देखिए 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर देखिए 28 है। अब तो रन भाई खोलना पड़ेगा। और गेंदबाजी में आते हुए रिद्धेश पाटिल को बुलाया गया यहाँ पर से। अब देखते हैं महेंद्र आगे देखे, दिमाग में तो एक ही अभी उनका सोच रहेगा, एक फाइटिंग टोटल तक कैसे पहुंचाना है। लेकिन देखते हैं तैयार से। और ये चलिए खींचा भाई यहाँ से, कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। मान बनाए थे बड़ा हिट के लिए, देखिए यहाँ पर। और गेंदबाज भी देखिए बताता हुआ भाई, तो शेर तो भाई मैं भी बब्बर शेर हूँ। बढ़िया देखिए, देखेंगे लेन को यहाँ पर अब कटर देखिए, लेफ्ट में गेंदबाज और बल्लेबाज के लिए लेग कटर बना। कहते ना बातें करोड़े की, काम कहीं ना हो जाए पकोड़े की। अभी भी इस ओवर का देखिए 4 गेंद बचा है, बड़ा इंटरेस्टिंग आता हुआ। स्लोअर गेंद देखिए, यही बात छेड़ा भाई यहाँ पर, बातें करोड़ों की, काम पकोड़े की। छक्का आने के बाद देखिए 2 डॉट गेंद है, लेकिन शेर 2 कदम पीछे गया तो ये मत सोचो वो डर गया। अंपायर बैटिंग टीम, हाँ बैटिंग टीम ने देखिए वाइड का चैलेंज किया यहाँ पर। तीसरे अंपायर देखिए महेंद्र सर यहाँ पर जुड़ते हुए, क्योंकि अंपायर कॉल देखिए पैड डिलीवरी बैटिंग टीम का कहना यहाँ पर वाइड के ने डीआरएस लिए हैं। लेकिन देखते हैं ये महेंद्र नाम का डीआरएस ज्यादा फेल नहीं होता है, तभी डीआरएस नाम देखिए धोनी रिव्यू सिस्टम ये नाम आ गया। लेकिन महेंद्र हम आगे देखते हैं, लेकिन विक्रम सेलर जब तक रहते हैं इनकी नजरें बड़ी तेज रहती है। फेयर डिलीवरी मैंने यही बात बताया, क्योंकि मैं आज भी भुला नहीं, जगन्नाथ स्मृति चषक भादवड़ पेट के बीच में मुकाबला था, 13 मिनट का समय लिए थे एक रनआउट के लिए, लेकिन रिजल्ट लेकर आए थे। आउट वहां पर दिया गया था, मैच सुपर ओवर में पहुंचा था भादवड़ पेट के बीच में। और तैयार गेंदबाज और फिर से एक बार बीट करते हुए, उछाल नहीं मिला जो उछाल पाना चाहते थे। कहते ना पहला मौका, ओ ये चले इनसाइड एज था, अंदरूनी हिस्सा था यहाँ पर। एक गेंदबाज देखिए तेजेश भुईर, देखिए हमारे तेजेश दादा, इनसाइड एज आसान नहीं रहता है, आउटसाइड एज आसान रहता है। और कहीं ना कहीं यहाँ पर योगेश पाटिल भी देखिए एक चालक चतुर है। और इसके बाद देखिए खींचा है भाई यहाँ पर, ज्यादा समय महेंद्र माघे को रोक नहीं सकते हो भाई यहाँ पर। और महेंद्र माघे का गाड़ी चलता हुआ पम 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 4 रन। रुक कर आ रहा है, आपने देखा शॉर्ट सिलेक्शन कितना कंट्रोल में थे, बैकफुट से चौका लगा, एक गेंद बचाया अभी। और इतना छोटा गेंद दोगे तो फिर आप बैल मुझे मार। और एक बड़ा हिट देखिए यहां से, बिग 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 हिट।
बढ़िया देखिए महेंद्र आगे गया, देखिए यहाँ पर देख सकते हो जो आखिरी छक्का यहाँ पर लगा रिप्ले में। और लेन उतना छोटा नहीं था लेकिन कंट्रोल में थे, यहाँ पर पहले से तैयार थे भाई। यहाँ पर 4 ओवर का खेल कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए डबल पर 44 रन है। अब योगेश पाटिल सोनारपड़ा टीम भी ये समझ चुके होंगे कि सरकारी नौकरी ढूंढना जितना कठिन है और उससे कठिन शादी का रिश्ता जोड़ना और उससे कठिन महेंद्र माघे को रोकना। क्या रोक पाएंगे इन्हें? यहाँ से कहा जाता है ना, गरीब का प्यार और महेंद्र माघे का वार, और इस वक्त देखिए बहुत घातक साबित होता हुआ। हमारे पिक्की दादा की नहीं भी देखिए यहाँ पर बेस्ट लक टूर्नामेंट देखिए और महेंद्र माघे देखिए टीम के लिए भेजते हुए आने वाला में देखिए आमने में भी अच्छा प्रतियोगिता जुड़ेंगे वहां पर निश्चित रूप से। 23 की नाइट है, 44 पर देखिए 2, लेकिन अभी भी 6 गेंद बचा है और ये इसको फिर से एक बार बुलाया गया भाई। यहाँ पर मजा आएगा भाई। यहाँ पर कहती ना ख्वाब टूटा है मगर हौसला भी जिंदा है, हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है। और यहाँ पर देखते हैं शुभम सेलर क्या करना चाहेंगे, क्या महेंद्र को बुलाएंगे या मौका वो भी लेना चाहेंगे। और इश्क ने अच्छा ओवर डाल कर गए थे, उनके पर भरोसा नहीं, सोच तो वही था लेकिन यहाँ पर देखिए दोनों इंग से भागना पड़ता है और खास करके विकेट कीपर ने कनेक्ट किया है तो चक्कर देखिए सिंगल देने के चक्कर में यहाँ पर डॉट खेल गए। यहाँ पर ये सिंह की तारीफ करनी चाहिए भाई। यहाँ पर कमाल की देखिए कसी हुई गेंदबाजी, इसके नहीं देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज है और क्या बढ़िया देखिए अप कटर खुद के लिए लेकिन बल्लेबाज के लिए लेग कटर बनाते हुए। कहते ना जो हिम्मत से चलता है वही आगे बढ़ता है। 44 रन बनाए हैं लेकिन अभी भी आने वाला देखिए 5 गेंद बचा है। कहते ना कमाने पर ध्यान दो जमाने पर नहीं, तो यहां पर रनों के लिए तलाश है। और पटकी हुई गेंद हल्की हाथों से खेला नहीं, देखिए मन एकदम साफ था कि महेंद्र आगे देखिए आगे, तो मुझे लगता है वो पूरे विकेट पर वहां पर देखिए लाइन लगा दिए और उन्होंने विकेट के पूंजे पूरी यहां से 4 गेंद खेलनी है। जैसे कहते ना मैं मुनिया पे दुनिया लुटाए बैठा, लेकिन देखते क्या 4 गेंद खेल पाएंगे या ये सुने रोक पाएंगे। अल्पेश सर कहा चाहता है ना, जो खुद को समझती है आलिया कभी कभी उससे भी मिल जाता है कालिया। ये क्रिकेट ही दोस्तों ऐसा चीज है, आप जो सोचते हो अक्सर वो नहीं होता है, लेकिन जो हो जाता है वो कभी आप सोचे नहीं होंगे। यही बात बताया, यहाँ पर जो हो जाता है वो कभी सोचे नहीं होंगे। पहला रन भागे और थ्रो गलत इन में हो गया, थ्रो गलत इन में। आपको पता है कि महेंद्र स्ट्राइक पर जाने वाला है, अगर वो ये इनमें होता तो महेंद्र पीछे आ जाते भाई, एक बल्लेबाज को डेडिकेट कर सकते थे। होता है कभी कभी, देखिए यही तो बात बताया, ये माइंडसेट मैदान के अंदर इतना आसान नहीं रहता है। विकेट गिरा है लेकिन मौका है डीजे के पास। चल भरोसा करता है खुद पर, वो पूरी दुनिया हिलाने का ताकत रखता है। भरोसा तो महेंद्र माघे ने रखे भाई यहाँ पर है और गेंदबाज तैयार है। और इस बार खिंचाए गैप है बड़ी, यहाँ से फील्डर जब तक पहुंचते हैं पहला रन। और इस बार देखिए थ्रो थोड़ा सा लेजी है और महेंद्र माघे बताए मैं थोड़ा इजी लिया भाई। शायद 2 रन कंप्लीट किया। रिप्ले में देखेंगे कितना तेज भागे भाई यहाँ पर, मानो के माही भाग रहा है भाई। महेंद्र सिंह धोनी की रफ्तार से देखिए वो कितना पिकअप रन इन बिटवीन देखिए यहाँ पर कितना तेज भागे महेंद्र सिंह धोनी हमेशा कहते हैं खुद के दिल की आवाज को सुनो, दूसरे का मत सुनो। अगर धोनी दूसरे का सुनते तो खड़गपुर स्टेशन पर टिकट चेक करते, क्योंकि खड़गपुर पर नौकरी किए थे अल्पेश सर, उन्हें तभी थोड़ा थोड़ा बंगाली आता था, तभी बांग्लादेश के खिलाफ उन्होंने छक्का दागा था पहला हेलीकॉप्टर। तो देखते हैं महेंद्र आगे देखिए यहाँ पर स्कोर देखिए 48। हाँ ये भी बता दिए भाई यहां से आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए भाई, हम भी महेंद्र सिंह धोनी के जैसा छक्का उड़ाएंगे। सिंह धोनी के जैसे छक्का और एक गेंद बचा है। टीम का स्कोर 54 है। क्या कमाल की बल्लेबाजी। इस
इसे कहते हैं अल्पेश सर के पीता शराब है और कहता है नशा करना खराब है। अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर। ओ ये चलिए ड्राइव किया यहाँ से, सिंगल आता हुआ और इसके साथ साथ देखिए इनिंग कंप्लीट है। और कुल टोटल की बात करेंगे 55 तक पहुंच चुके हैं और जीत के लिए 56 की जरूरत है। महेंद्र आगे का देखिए बात करेंगे यहाँ पर 28 रनों का इनिंग्स और जो गेम चेंजर इनिंग देखिए हमने पहले ही बताया था, कौन भूलेगा भाई। 10 नवंबर ठाणे प्रीमियर लीग में 12 पर 5 बल्लेबाज महेंद्र माघे नाम का तूफान आया था, 22 रनों का इनिंग्स। लेकिन यहाँ पर देखिए 28 रनों का इनिंग 55 तक पहुंचा है। जीत के लिए 56 की जरूरत है। चलेंगे योगेश पाटिल सर की तरफ, कमेंट्री बॉक्स में भी जुड़ेंगे और उससे पहले लकी ड्रॉ। हॅलो चेक. चला विनर टीम्स कॅप्टन आपण यायचं आहे. शिव चोरोबा कोण पहा. 5 चिठ्ठ्या आपण रेडी केलेल्या आहेत. एका चिठ्ठीवरती विनर संघ आहे, म्हणजे जो चालू सामना आहे त्यातील विनर संघ असेल याची आपण नोंद घ्या. 5 चिठ्ठ्यामधून आपण पहिल्यांदा एक चिठ्ठी काढू, त्या संघाला बाय असेल आणि त्याच्यानंतर आपण 2-2 चिठ्ठ्या आपण उचलणार आहोत आणि मग जोडीप्रमाणे आपण पुढील जो फॉर्मॅट आहे तो मात्र आपण कंटिन्यू करणार आहोत. तर या स्पर्धेची केंद्रबिंदू श्यामचंद दळवी साहेबांना विनंती करतोय की आपण इथे ड्रॉ ओपन करायचा आहे. शिव चोरबा कोण संघ आपण एखादा प्रतिनिधीला पाठवा इकडे की आम्ही ड्रॉ करू या ठिकाणी. शिव चोरबा कोण संघ या लवकर या. थोडंसं स्पीडअप करा कारण यानंतर आपल्याला टॉस सुद्धा करायचा आहे, याची आपण नोंद घ्या. चला मी पुन्हा अनाउन्समेंट करतोय. 5 पैकी आपण एक चिठ्ठी काढू, तिला बाय असेल आणि त्याच्यानंतर 2-2 चिठ्ठ्या शेट आपण उचलायच्या आहेत. येस चला पहिली आपण एक चिठ्ठी काढा. या संघाला मात्र बाय असेल याची आपण नोंद घ्या. ठाकूरपाडा संघाला बाय आहे, लक्ष असू द्या. शेट आपण आता 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. या 2 संघादरम्यान आता पहिला सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आपण लगेच त्या 2 संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. विजेता संघ लगेच खेळणारा याची आपण नोंद घ्या आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल निशांक 11 सरवली ब आणि जो पुढील सामना असेल शिव चोरोबा कोण आणि विपक्ष सौरदेव आड-11 किरवली. कोण संघ या आपण कॅप्टन या. शिव चोरबा कोण संघाचे कॅप्टन या. आपण आपला सामना लगेच ते मात्र फेस करूया कारण विनर संघाची या ठिकाणी चिठ्ठी निघालेली आहे, त्यामुळे त्यांना आपण कंटिन्यू खेळवणार नाहीत. आणि आडी किरवली आपण टॉस साठी यायचं आहे. शिव चोरबा कोण संघ आपण टॉस करण्यासाठी या. कोणगाव संघ आपण कॅप्टन पाठवा ना.
धन्यवाद बाबूशा. दुसऱ्या इनिंग मात्र इथे सुरुवात करतो आपण अनिकेत आणि योगेशची सध्या जोडी पाहत आहोत. लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी 56 धावांचा आपण पाहतो या ठिकाणी आणि 56 पैकी वैयक्तिक माटी महेंद्र मागेच्या बॅटमधून निघाला तब्बल नाबाद 28 धाबा आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज हिरामन शेलार. पहिल्या चेंडू मात्र हाताला सिंगल धावते ते मात्र पूर्ण केली गेली. चांगल्या प्रमाणे इथे सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे, त्यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ आपण पाहिले तर या ठिकाणी एका कॅलिब्रीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पाहू शकाल या ठिकाणी लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहत आहोत. चला जय सावरदेव आडिल पण किरवली विपक्ष शिव चोरोबा कोण या दोन संघादरम्यान आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय. योगेश पाटील आणि अनिकेत पाटील ची जोडी सध्या आपण पाहत आहोत. आमच्या सोबतीला स्कोरर म्हणून जितू ठाणगे सध्या कार्यकर्ते फटका अपेक्षा लागते केवरच्या डोक्यावरून चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ एस्टा केवरला चाललाय व्यासपीठाच्या अगदी समोर 4 धावांसाठी चौकार. तसं क्लासिकल फटका मात्र इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चौकार आपण पाहत असताना या ठिकाणी एस बी आर एम वागे 11 सोनारपाडा संघाच्या इनिंग मध्ये लो पुढा चेंडू पुन्हा अभेद केलाय अगदी मिड ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये चेंडू अगदी स्क्रीनच्या समोर सलगता दुसरा चौकार. चले सुभाष घोड़े सब आएंगे. सुभाष घोड़े सब देखिए जिनके हाथ से टॉच किया जाएगा. चलिए मैच ऑन है यहाँ पर. योगेश से समय नहीं लेंगे, फक्त डिसिशन सांगा लगेश. हेड इज द कॉल. चला कोणगाव संघाचे कर्णधार टॉच होईन डिसिशन काय दादा पेंडिंग आहे. चला बघा कोण संघाचे कर्णधार बघा डिसिशन पेंडिंग ठेवले योगेश सर. पुन्हा फटका अभेद केलाय आणि पावसाला या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतो योगेश पाटीलची. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एक चांगला फटका अगदी मिडल ऑफ द बॅट, तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 11 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 56 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. प्रत्येकी पहिल्या ओव्हरचे आपण सामने 5-5 षटकांचे पाहिले आणि जशी दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आणि दुसऱ्या परती सर्व सामने मात्र प्रत्येकी 4-4 षटकांचे असतील याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हिरामन शेलार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ऑन चालला पिकअप, काय फटका केलाय हुकचा अंदाज आणि चेंडू सरळ भेट घेऊन दिलाय लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांचा षटकार. वॉट स्ट्रोक, चेंडूला येऊ दिलं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी ऑफस्टोनच्या बाहेर निघाला आणि त्याच्यानंतर काय चांगला बॉटमरचा वापर केलाय. अगदी ज्या दिशेने मात्र फटका केला होता त्या दिशेने त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. आणि इथे मात्र पावसाला ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एस्टर्नवरती कुठला निशाणा साध्य झाला नाहीये. आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर हिरामन शेलार भरपूर मागणार राहिलाय. तब्बल 18 धाबा या ठिकाणी त्यांनी खर्च केला. कुठली विकेट्स त्याला मात्र या ठिकाणी प्राप्त करता आली नाहीये. आणि आपण जर या सामन्याचा विचार केला तर ज्यावेळी NK चिरोबा वाचर संघ मात्र बॅटिंग करतो तेव्हा मात्र त्या संघाने विदाउट लॉस 19 धावा जोडल्या होत्या आणि धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी SB प्रतिष्ठान वाघे 11 सोनारपाडा संघानं 18 धावा जोडल्या. म्हणजे नेट टू नेट फाईट सध्या आपण या 2 संघादरम्यान आपण पाहत आहोत. योगेश पाटीलच्या बॅटमधून निघाला 17 धावा, 5 चेंडूचा त्यांनी मात्र खेळ साकारलाय. आणि अनिकेत पाटीलने पहिला चेंडू मात्र फेस केला होता, त्याच्या बॅटमधून निघाली एक सिंगल. एक डोंबिवली विभागातील तुम्हाला संघ पाहायला मिळतो तर एक आमने लोणार पडगाव विभागातील संघ. आज वाशिरा संघाला आपण पाहिलं तर विवेक शेठ पाटील, सुजित शेठ पाटील आणि विश्वासजी मागे यांनी मात्र संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. परंतु सुरुवात हिरामन शेलारची थोडीशी मात्र या ठिकाणी
खराब राहिली. 18 धाबा त्यांनी खर्च केला आणि त्या मात्र रितेश शिलारवरती आता मात्र या ठिकाणी जबाबदारी टाकलेले संघ नायकानं. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहतोय. गांधारी विलेश टोकाकडून आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करेल. पहिली रजनी लक्षा बैल ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. तब्बल 10 संघाचा लॉट्स. उद्या सुद्धा तुम्हाला 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु उद्याचा शेड्यूल कम्प्लिटली 5 वाजता सुरू होणार आहे. म्हणजे पहिले जे 2 संघ आहेत दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण कंप्लीट 4:30 वाजता मात्र या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायची आहे. पहिला चेंडू चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो अगदी यष्टीच्या रोखानं. उद्या ठीक आपण 5 वाजता सामना सुरुवात करतोय. सामना असेल पहिला कॅरेलू विपक्ष सारंगाव. आपण ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल केवनी स्पोर्ट दिव्य विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. तिसरा सामना चौतरपाडा स्पोर्ट चौतरपाडा विपक्ष गोटेगर ब. चौथा सामना बोरशीद विपक्ष राया आणि 5वा सामना असेल जानू स्पोर्ट इताडे विपक्ष मानकोली. हे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एकापेक्षा एक मातबर संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत. ओपन ग्रामीणचे संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 19 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. ओहो चेंडू ज्यावेळी रिलीज केलाय गोलंदाज रितेश शिलानं त्यावेळी मात्र थोडीशी नजर या ठिकाणी अनिकेत पाटीलची बाजूला झाली आणि त्यामुळे पाहतोय चेंडू बाटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. ओहो काय लेंथ होती जबरदस्त. मात्र चेंडूची हाताळणी निर्धामानं चेंडूची सांगता आपण पाहिली. वेगवेगळ्या अँगलला तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती हा रिप्ले पाहू शकाल. वर मात्र रिव्हर्सचा फटका. हो दुसऱ्यांदा मात्र चूक अनिकेत पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. आणि ज्या धाबा हिरामन शिलारने खर्च केला त्या धाबा आता रितेश शिलार इथे मात्र रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओ ऑन दी लाईन परफेक्टली वाईट यॉर्कर. काय चेंडूच्या हाताने पाहतोय रितेश शिलार. खऱ्या अर्थानं कमी काळामध्ये या खेळाडूनं टेनिस बॉलवरती एक उंच भरारी घेतलेली आहे. काल सुद्धा आपण पाहिलं आम्ही डोलेकर चषकामध्ये या संघानं जबरदस्त परफॉर्मन्स केला. त्यामध्ये अनिकेत शिलार असेल रितेश शिलार माटी महेंद्र मागे हिरामन या सर्वांची चमकदार कामगिरी त्या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि पुन्हा आता मात्र या दुसऱ्या रजनीमध्ये लक्षा बैल ट्रॉफीमध्ये इथे मात्र रितेश शिलार जबरदस्त बाउन्स बॅक करतोय. लागू पडतात तिसरा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 19 आणि दुसरा पॉवर प्लेचा केला तर मात्र समाप्तीच्या वाटेवरती. इथे फटका चांगला खेळलाय चाबुक शॉट आणि चेंडूला भेट घेऊन दिलाय काऊ कॉर्नरच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. अगदी 5च्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला मात्र अगदी सीमेरेषेच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. अगदी वाडिश मिडविकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यांतरून चेंडू मात्र निघून गेलाय. ही लेन चांगली आहे आणि पश्चात शॉट मिडविकेटला एक फिल्डर तैनात केलाय. सिंगल दा मात्र त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जोडली गेली आणि अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या विदाऊट लॉस एकूण 26 धावा आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहू शकाल एनके स्पोर्ट चिरोबा संघ वाशिरा अर्थात एनी ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला मेहर 11 बापगाव त्याचप्रमाणे आर्यन मेहर योगी पाटील आणि राहुल मेहर यांच्याकडून स्पेशली मायटी महेंद्र मागेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ऑल ऑफ यू. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 13च्या गतीने आतापर्यंत धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या. 26 2 षटकाचा खेळ मात्र संपन्न आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी या ठिकाणी आपण पाहू शकाल 30 धाबींची गरज आहे. उज्ज्वल शेलार आणि तिन्ही शेलार पाहिले आपण. पहिला हिरामन शेलारला पाहिला, दुसरा रितेश शेलारला पाहिला आणि आता मात्र उज्ज्वल शेलार. आणि उज्ज्वल आता मात्र या ठिकाणी उज्ज्वल कामगिरी करेल का. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30ची गरज. पहिला बॉल फुल टॉस आणि पावसाळ्यात अगदी अगदी कबरच्या डोक्यावर फटका केलाय. काय फटका केला. अगदी खाली क्षेत्र निवडलंय आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार.
दी कव्हर आणि खऱ्या अर्थानं क्लासिकल फटके मात्र पाहायला आवडत असतात आणि त्यापैकी अनिकेतच्या बॅटमधून निघणारा क्लासिकल चौकार सुरुवातीला जरूर अनिकेत पाटील सासपडला, परंतु आता मात्र चांगला लयमध्ये तो आलाय आणि लय बारी कामगिरी करतोय. स्विच हिट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा निर्णय अजूनही मात्र पेंडिंग आहे. यस, षटकार. मात्र लँडिंग जाऊन झालेलं आहे. 6 धाबा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि त्या मात्र पाचवीला अगदी धाव संख्येत आता मात्र वेगाने वाटचाल करत असताना या ठिकाणी सोनारपाडा संघ थोडासा फ्लाय देण्याचा प्रयत्न उज्ज्वलचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अगदी बादच्या हातनी कडा लागली. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र आपण पाहतोय. 37 27 धाबाची पार्टनरशिप, 56चं लक्ष समोर आणि तिसऱ्या षटकाचा सुद्धा आपण खेळ पाहिला तर या ठिकाणी उज्ज्वल शिलार थोडंसं मागणं राहिलंय आणि आतापर्यंत एकही गोलंदाज विकेट टेकर राहिला नाहीये. ही मोठी समस्या राहिलेली आहे आतापर्यंत इंकेस्फोर्ड चिरोबास्फोर्ड वाशिरे संघासमोर. 15 गेंदों में अभी भी 19 रनों की जरूरत और यहाँ से भी कुछ भी हो सकता है. क्रिकेटचा खेळ आहे. जर इथे उज्ज्वलनं आपल्या संघाला वापसी करून दाखवली तर मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये सुद्धा मात्र गोलंदाजा मात्र या ठिकाणी होप्स वाढू शकतात, त्याचं कॉन्फिडन्स वाढू शकतोय. परंतु अगदी दोन्ही बॅटरचा आपण विचार केला तर अगदी चेंडूच्या मिरिटवरती आपल्याला सर्व फटके पाहायला मिळाले आणि यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहणार आहात. शिव चोरोबा स्पोर्ट कोण विपक्ष आरडी सावरदेव किरवली. नाणेफेकी जिंकली कोण संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. ओहो, फुलटॉस बॅटची कडा, चेंडूचा अगदी शॉर्ट फाईलकडे. किरण शेलारा तिकडे तैनात आहे. हळूहळू आता मात्र या ठिकाणी वाचिरा संघावरती आता मात्र या ठिकाणी प्रेशर वाढत असताना, दडपण वाढत असताना, कारण क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट्स फार महत्त्वपूर्ण असतात, परंतु या ठिकाणी आतापर्यंत एक विकेट्स मात्र या ठिकाणी जोडलेली नाही. 39 धाबा फलकावरती, 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 17 धाबींची अजूनही गरज आणि त्यामध्ये हो बॅटची लिडिंग एज चर्चा सुरू होती. विकेट घेणं फार गरजेचं आणि ती विकेट्स अखेर उज्ज्वल शेलारनं शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि फलंदाज बाद झाला योगेश पाटील. तीन ओव्हरचा खेळ संपन्न 39 धाबा फलकावरती. अजूनही पाहू शकला या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 17 धाब्याची गरज असताना गोलंदाज रितेश पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बचावात्मक फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. अनिकेत पाटीलच्या सोबतीला अमोल पाटील आले. लेगबाच्या स्वरूपात ही धाव आपण या ठिकाणी पाहिली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये रितेशनं जबरदस्त मात्र बॅक केला होता. फक्त 8 धाबा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्या मात्र तीच अपेक्षा त्याच्याकडून असेल
आणि इथे जर मात्र एक चांगला षटक जर त्याने हाताळला तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत या ठिकाणी रंगत निर्माण करू शकतो आणि तो पर्यंत रितेश करतोय. हो, इथे तो मात्र चांगला चेंडू पाहिला पण तो चेंडू खाली राहिलाय आणि विकेट किपर माटी क्वाड बॅनसाठी मात्र अपील करतोय. परंतु त्याचा मात्र कुठलाही पंचांवरती परिणाम नाहीये. अशा गोष्टी आपण पाहत असतो विकेट किपरच्या माध्यमातून पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आज भोकेबाई इज ऑन फायर. आज किरोली संघाचा सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला आपण. 40 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात फुलटॉस चेंडू ऑनला टर्न केला. चेंडूचा लागदी मिड विकेटला फिल्डर मात्र दूरवरून येतोय. सिंगलचा प्रयत्न होतोय आणि आतापर्यंत या ठिकाणी कंट्रोल दाखवलाय गोलंदाज रितेश शेलान. जबरदस्त मात्र चेंडूची हाताळणी करतोय आणि खऱ्या अर्थानं अभ्यासपूर्वक गोलंदाजी रितेश शेलारच्या वतीने आपण पाहतोय. शिव चोरोबा स्पोर्ट कोण संघ फिल्डिंग स्वीकारे ना. यस, ओके. 41 धाबा अजूनही पाहिला तर या ठिकाणी हो काय फटका केला या ठिकाणी. वॉटर स्ट्रोक आणि अगदी ज्या दिशेने राखीचे धिगाडकर उभे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सलामी देणारा चौकार. दॅट रिव्हर्स ऍक्शन रिप्ले. हो हो, जागा बनवली आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्वीप केलाय. रिव्हर्सचा अंदाज आणि खऱ्या अर्थानं योगेश पाटील बाद झाल्यानंतर सर्व सूत्र अनिकेत पाटीलने आपल्या हातात घेतलेले आहेत ज्या अनुषंगानं सध्या तो फटकेबाजी करतोय. हो, इथे मात्र हा कोणता शॉट होता. इथे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला मात्र अनिकेत पाटील बचावलाय. आय थिंक ओव्हरचा या ठिकाणी विचार जर केला तर मात्र आय थिंक सिंगल धावेसाठी त्याने प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही. परंतु आय थिंक रितेश शिलानं एक्स्टर्नवरती निशाणा का साधला नाहीये आणि त्यामुळे पाहतो की माहिती थोडासा नाराज होता. कारण इथे तुम्हाला जेव्हा जेव्हा चान्स मिळते त्या चान्समध्ये तुम्हाला या ठिकाणी संधी घ्याव्या लागतील कारण आता मात्र जास्त धावा शिल्लक नाहीयेत. हो, पुन्हा तोच फटका अगदी पुढे आलाय. फुलटॉस वरती ड्राईव्ह केला. चेंडूचा लागदी कव्हर पॉइंटला शत्रशे वेगाने येत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी अनिकेत पाटीलला सिंगल धाव कंप्लीट केली आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आय थिंक 2 धावा शेवटच्या बॉलवरती आपण पाहिल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आणि आता विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं की मात्र 4थ्या ओव्हरपर्यंत मात्र या ठिकाणी अगदी हा सामना फिनिश होतो की काय परंतु कुठेतरी रितेश शिलाने मात्र या ठिकाणी एक विजयाची जी आशा आहे ती मात्र पल्लवित केलेली आहे. एक वेगळी संजीवनी मात्र या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि आता मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये महेंद्र मागे आता मात्र या ठिकाणी 9 धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न करेल का. आणि अनेक असे क्लोज मॅचेस आपण पाहिलेत की महेंद्र मागेनं धाबा डिपेंड केलेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा ते कार्य त्याला मात्र आपल्या संघासाठी करावं लागेल. अनुभव तर त्याच्याकडे भरपूर ठासून भरला आहे परंतु आज गोलंदाजीमध्ये त्याला खऱ्या अर्थानं आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. सध्या पाहतो हे चिंतित चेहरे विश्वास मागे तुम्ही यांना पाहू शकाल. हिरामन शेलार किरण शेलार जरूर मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत परंतु या ठिकाणी माटी महेंद्र मागेच्या मनामध्ये काय सुरू असेल. एक फलंदाजाला चुकीचे फटके खेळण्यासाठी भाग पाडेल की या माटीच्या अगेन्स्ट अनिकेत पाटील आणि अमोल पाटील इथे मात्र आक्रमणाला सुरुवात करतील. वेलीचं भान ठेवायचं आहे वाशिर संघ लक्ष असू द्या कारण मित्रांनो वेलला की कोणासाठी थांबत नसते कारण यानंतर अजूनही आपल्याला तब्बल 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि उद्या ठीक 5 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करतो याची आपण नोंद घ्या. सारंगाव आणि कारिवली संघ आपण 4:30 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे कारण उद्याच्या लॉट्समध्ये पहिला सामना या 2 संघादरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 6 बॉल आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंगला असेल अमोल पाटील ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. सिंगल धाव त्याच्या बॅटमध्ये निघाली परंतु आता मात्र अमोल या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये सिंगल घेणार की पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करणार. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट लॉंग ऑन अगदी वाडी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर तैनात केलाय आणि ऑफ साईडचा आपण विचार केला तर अगदी
एक कॅचिंग पोझिशनला पाहू शकाल अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला फिल्डर आहे. मिड ऑफला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट 30 ला फिल्डर तैनात केला आणि डीप कव्हरला एक फिल्डर आणि ते मात्र हुक. ओ माय गॉड, काय फटकाने चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार धरून आला, परंतु आता या ठिकाणी जो फटका इथे खेळलाय तो विकेटच्या पाठीमागे जाऊन मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय की हे आता मात्र या ठिकाणी पंच चेक करण्यासाठी टीबी पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. ओ हो, बॉल लिगल आहे, परंतु या चेंडूवरती धावा नाहीत. वा, म्हणजे आपण म्हणू शकतो की जितू गुलाबजामुन खाण्याची वेळ आली, गुलाबजामुन चमच्यातून खाली पडलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु फलंदाजाने फटका मात्र खेळत असताना या ठिकाणी अगदी यष्टांचे पाठीमागे गेले आणि या नवीन नियमानुसार मात्र या ठिकाणी हा चेंडू लिगल आहे, परंतु त्याच्यावरती तुम्हाला धावा इथे मात्र दिल्या जाणार नाहीत. म्हणजे आता समीकरण 5 बॉल आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटाने जिद्दीने का भरलेला आहे त्याचं प्रात्यक्ष उदाहरण देत असताना एका बाजूला एनके चोरोबास्फोट वाशिरे तर दुसऱ्या बाजूला एसबी प्रतिष्ठान वागे 11 सोनारपाडा. 5 बॉल आणि विजयासाठी 9ची गरज. पहिला चेंडू आला डॉट. महेंद्र मागे पुन्हा एकदा. हो, आता मात्र या ठिकाणी फलंदाज सफल झाले, परंतु चेंडूची लाईन लेग स्टंपच्या पलीकडे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे खर्च होता आणि या धावसंख्येवरती आता मात्र कुठेतरी गोलंदाज मागेल आता मात्र या ठिकाणी रोख लावण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. कारण जर आपण अशा प्रमाणे धाबा खर्च केला तर जो आपण दबाव आता निर्माण केलेला आहे फलंदाजावरती तो मात्र दबाव आय थिंक या धावांना रिलीज होऊ शकतोय आणि सातत्याने आता मात्र पावशेल त्याला शुभम आय थिंक कान मंत्र देतोय. परंतु मी नेहमी सांगतो की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. 5 बॉल विजयासाठी 8ची गरज. हो, चांगला चेंडू बॉडीला प्रयत्न झालाय. सिंगल धावेचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट झाली की दुरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज. ओ माय गॉड, हिरामन शरद आय थिंक बगीच्यामध्ये फिरतो की काय, कारण या ठिकाणी रात्री तर चोरी होतेच, परंतु एवढ्या उजेडामध्ये चोरी झाली. जिथे एक धाव होती हिरामन शरदने मात्र लेट रिपोर्टिंग केली आणि मात्र अगदी डोळ्यांमध्ये इशारा केला आणि दोन्ही फलंदाजाने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. प्रत्येक डाव फार महत्वपूर्ण आहे. जसं की आपण एखाद्या शिक्षणामध्ये शिक्षक येत असताना एका धाब्याला फार महत्व असतो. जेव्हा आपण राजकारणामध्ये उतरतोय त्यावेळी एका राजकारणाच्या क्षेत्रामध्ये का मताला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाब्याला फार महत्व असतो. आणि ही एक धाव मात्र या ठिकाणी एनके चोरबाबा आशिरे संघाने मात्र प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी बहाल केली. दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले गेले. 4 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 4 बॉलमध्ये आता 6 धाब्यांची गरज. जिथू पाहिलं तर सामना एका चेंडूवरती फिनिश होतोय, परंतु असे समीकरण भरपूर कठीण असतात. मागेच्या मनामध्ये काय सुरू असेल. समोर फलंदाज अनिकेत पाटील, सध्या स्ट्राईकवरती अमोल पाटील. हो, इथे मात्र पाहू शकाल शॉट पहिलीकडे केल्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षक किरण शेलारनं स्वतःचा मात्र त्या ठिकाणी जानकी बाजी लगावत असताना लढेंगे गिरेंगे पडेंगे लेकिन गेंद पीछे नहीं जाने देंगे हा उद्दिष्ट मात्र त्याचा पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, परंतु या ठिकाणी चेंडूला चांगल्या प्रमाणे सेव्ह केलाय. सामना अगदी क्लोज चाललाय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. सामना टाय झाला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली त्या संघाला मात्र विजय घोषित केला जाणार आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम. आणि आता मात्र अनिकेत पाटील स्ट्रायकिंगला आलाय. ज्या अनिकेतनं मात्र सलामीला येत असताना मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेतली. तो अनिकेत मात्र या ठिकाणी मॅच फिनिशरचा रोल आता मात्र या ठिकाणी पार पाडणार का, की मातीच्या भात्यातून एखादा चांगला चेंडू स्लोअर बॉल फटका अभेद केलाय, पंच केलाय क्षेत्ररक्षक मिडऑफचा चेंडूच्या खाली. वॉट टेकन बाय मिस्टर रुद्राक्ष. आणि सामना आलाय शेवटच्या 2 बॉलवरती. 2 बॉल विजयासाठी 5ची गरज. ठोको डीजे. बाकपदान डिलिव्हरी पंच करण्याचा प्रयत्न
आणि पहा रुद्राक्ष वॉटर टेकन. असे फ्लड लाईट मध्ये झेल पकडणं फार कठीण असतात, परंतु रुद्राक्षने मात्र स्वतःसाठी तो झेल सोपं केलाय. वारंवार तुम्ही रिप्ले पाहू शकाल, कारण मॅचची कदाचित हा झेल टर्निंग पॉईंट ठरू शकेल. आणि 12 जे खेळाडू सोनारपाडा संघाचे त्यांनी सुद्धा मात्र आमच्यापर्यंत बातमी पोहोचवली की जेव्हा आमची स्टार्ट चांगली होतोय, जेव्हा सामना क्लोज येतोय, तेव्हा मात्र आमचे बॅटर कधी कधी अशा प्रमाणे नासाल तर आम्ही पाहिलेले आहेत. परंतु मित्रांनो, ओ बात अलग थी, ये बात अलग है, वो दिन अलग था, ये दिन अलग है, वो टूर्नामेंट अलग थी, ये टूर्नामेंट अलग है. और 2 गेंदों में जीतने के लिए अभी 5 रनों की जरूरत. नेक्स्ट बैटर इंटर होतोय अहमद ठाकूर. बाहुबली ऑफ सोनारपाडा आज बाहुबली प्रमाणे खेळणार का, की आता मागे संघाला पुढे घेऊन जाणार. 2 बॉल विजयासाठी 5 ची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यावायला हरकत नाहीये दोन्ही टीम साठी. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, मॅचची कडा. बाहुबली जसा आला तसा माघारी चाललाय आणि तर मात्र सामना आलाय शेवटच्या चेंडूवरती. आणि शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 5 धाब्यांची गरज. अभि विवेक पाटील या खुशी का ठिकाणा नाहीये. विवेकजी पाटील, सुजित पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वानं हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. परंतु या ठिकाणी मागेची चतुराई पहा. थोडसा बाहुबलीच्या अगदी दूर चेंडू ठेवला. बॅटची टॉप एज आणि विकेट किपर हिरामन शेलाने कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. एक गेंद और जीतने के लिए 5 रनों की जरूरत. और विवेक पाटिल अभी डांस करते हुए. वाह, यही तो नाम क्रिकेट है. एक चेंडू 5 ची गरज. म्हणजे तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी 5 धावा यांनी तुम्हाला गोल्डन षटकारासाठी प्रयत्न करावा लागेल. चौकार आला तर सामना टाय, आणि सामना टाय झाला तर मात्र प्रथम ज्या संघाने बॅटिंग केली तो संघ मात्र या ठिकाणी विनर घोषित केला जाईल. नेक्स्ट बॅटर इंटर होतो मिस्टर आर्यन ठाकूर. एक चेंडू 5 ची गरज. काय सामना मात्र रंगतोय. पैसा वसूल सामना. लक्ष्य ट्रॉफी 2026 मध्ये मागे चाललाय पुढे. समोर आहे आर्यन ठाकूर. एक बॉल. प्रेशर आहे, गोलंदाजावरती प्रेशर आहे, फलंदाजावरती प्रेशर आहे आणि दोन्ही समर्थकांवरती प्रेशर आहे. परंतु प्रेशर आमच्या स्कोरर जितू ठाणगेवरती नाहीये, कारण तो न्यूट्रल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काही खेळाडू असतात की माझ्याकडे चेंडू आला नाही ते बरं होणार, परंतु जो प्रेशरला जुगाडेल तो संघ मात्र सामना जिंकेल. जिंकेल कोण? वाशेरे की सोनारपाडा? सोनारपाडा की वाशेरे? एक बॉल, 5 ची गरज. स्लोर वन उचललाय चेंडू हवेत आणि अखेर शेवटच्या बॉलवरती सामना जिंकलाय एनके स्पोर्ट शेरोबा वाशेरा संघाला. खूप खूप अभिनंदन विवेक शेठ पाटील, अभिनंदन सुजित शेठ पाटील, अभिनंदन विश्वाजी मागे. अँड हॅड लक एसबी प्रतिष्ठान, आर्यम वागे 11 सोनारपाडा. व्हॉट मॅच बाबू, व्हॉट मॅच. ज्या ठिकाणी पाहू शकाल आपण ज्यांची आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचा या ठिकाणी शुभागमन होत असताना या विभागाचे भाग्य विधाते, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सन्माननीय विद्यमान सरपंच, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष जगनशेठ पाटील यांचा इथे शुभागमन होत असताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं लक्ष बैल 2026 मध्ये आम्ही तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि पाहू शकाल दोन्ही संघाचे खेळाडू सेक हँड करत असताना खऱ्या अर्थानं हे डिसिप्लिन आपण या स्पर्धेच्या वतीने बाळगतोय. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ओन अँड ओनली ज्याने संघाला केलाय पुढे त्याचं नाव आहे महेंद्र मागे. बॅटिंग करताना नाबाद 28 धावा जोडल्या आणि अंडर प्रेशर धावांचा संवर्ष करत असताना 2 सफलता प्राप्त केल्या. आणि पहिला विजय आज एनके स्पोर्ट चिरोबा वाचेरा संघाने ठिकाणी प्राप्त केलाय. वा, खऱ्या अर्थानं मागेने सर्वांची मन जिंकली.